मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवत नाहीये। मुंबईत आपलं स्वतःचं घर नाही आणि त्यामुळे बंगला सोडला नसल्याचं आता स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलंय। मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडेंनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण ते देत आहेत। मग एका बाजूला तुम्ही सामान्य लोकांना पेनल्टी लावता रस्त्यावर चालण्यासाठी, नाहीतर समजा गाडी चुकीच्या पार्किंगमध्ये लावली असेल, ओव्हर स्पीडिंग केलं असेल आणि त्यांचं तुम्ही चलान कॅन्सल करत नाही। पण या बाजूला तुम्ही नेत्याला लावलेली पेनल्टी कॅन्सल करता, नाहीतर समजा तुम्ही बावनकुळे साहेबांनी एका मोठ्या कंपनीला जी काही प्रशासनाच्या माध्यमातून एक पेनल्टी लावली होती, खनिज दगड काढला म्हणून, आणि ती तुम्ही 90 कोटीची पेनल्टी 17 लाखावर आणता, म्हणजे 89 कोटी रुपयाचं डिस्काउंट तुम्ही देता, माफ करता। म्हणजे गरिबाला वेगळा नाही आणि श्रीमंत नेत्यांना वेगळा लाय, हे या सरकारचं धोरण आहे असं आम्हा सगळ्यांचं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।